ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला सुरुवात, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला आहे. आज रात्रभर ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून उद्या पहाटे 6 वाजता दुपारती सोहळ्यानं या यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासन रूढ सरदारी रूपात बैठकी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. ज्योतिबा डोंगरची चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा. श्रावण शुद्ध षष्ठीला चोपडाई आंबेने रत्नासुराचा वध केला. त्या समयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला. तो शांत करण्यासाठी केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल अशी पूजा केली. तेव्हापासून आजतागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दुर्वा, बेल फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते. यावेळी ज्याप्रमाणे लिंबूने देवीच्या अंगाचा दाह शांत केला, तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना लिंबूयुक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असल्याचं चोपडाई देवीचे पुजारी यांनी सांगितलं. चरपणांबेने रत्नासुराचा वध केल्यानंतर देवीच्या अंगाचा पूर्ण दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी देवाने बेल, दुर्वा, लिंबू याचा हे करून देवीचा दाह शांत केला. त्याच प्रतिप्रमाणे भावी भक्तांच्या आयुष्यातील दाह शांत होण्यासाठी भावी भक्त लिंबू व नारळ नेण्याची प्रथा प्रारंभ आहे. श्रावण षष्ठी यात्रेला भक्तांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी होत असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासन रूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोशाख अर्पण करतात. मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापुरातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले आहेत. दुपारती उद्या सकाळी 6 वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि दुपारती सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.